देशभक्ती म्हणून वर्षभर 7 गोष्टींचा त्याग करण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। तसंच कोरोना काळात केलेलं वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याचं आव्हानही त्यांनी केलंय। त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर तर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात, पण यावेळी सरकार कोणतंही लॉकडाऊन लावणार नाही। उलट सध्याच्या घडीला लॉकडाऊन लावलं तर सरकारच आणखीन आर्थिक संकटात सापडणार आहे। लॉकडाऊन लागणार नाही तर मग रविवारी 10 मेला हैदराबादच्या परेड ग्राउंडवर एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 गोष्टींचा त्याग करण्याचं आव्हान का केलं, तर आजच्या व्हिडिओत आपण याच प्रश्नाचं सखोल विश्लेषण करणार आहोत। पंतप्रधानांनी कोणत्या 7 गोष्टींचा त्याग करण्याचं आव्हान केलं आणि ते का केलं, त्यामुळे त्यांच्यावरच का टीका होतीये, इराण अमेरिका युद्धाचा 2.5 महिन्यांनी भारतावर परिणाम होतोय, अशी कबुली आत्ताच का दिली, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय, यामुळे देशाचंच नाही तर आपलंही कसं कंबरडं मोडले आणि पंतप्रधानांच्या या आव्हानाचं निवडणूक कनेक्शन काय, याच प्रश्नांचा उलगडा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पंतप्रधानांनी जनतेला नेमकी कोणती 7 आव्हाने केली आहेत। पहिलं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। इंधन वाचवण्यासाठी ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। गाडीने जावं लागणार असेल तर कार पुलिंग करा, म्हणजे शेअर कारचा वापर करा आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या। माल वाहतुकीसाठी रेल्वेचा अधिकाधिक वापर करावा, असं आवाहन केले। मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें। दुसरं, परदेश प्रवास टाळा। विदेश में जाके वैकेशन कर रहे हैं। पुढील 1 वर्षासाठी भारतीयांनी परदेशात सुट्ट्या घालवण्यासाठी जाणे किंवा डेस्टिनेशन वेडिंग टाळावे, त्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला चालना द्यावी। ये विदेश में वेडिंग इनका फैशन खूब बढ़ रहा है, और लेकिन इस पर भी बहुत विदेशी मुद्रा खर्च होती है। साथियों, आप सोचिए, क्या भारत में ऐसी जगह नहीं है जो हम अपनी वैकेशन वहां मनाएं, हमारे बच्चों को हमारा इतिहास पढ़ाएं, हम अपने स्थानों पर गर्व करें। और जरूरी है कि भारत में ही अपनी वैकेशन मनाएं। तिसरं, सोने खरेदी करू नका। हम सोने की खरीद को टालें। पुढील वर्षभर घरात कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला तर सोन्याची खरेदी करणं टाळा, त्यामुळे देशाचं परकीय चलन वाचेल। सोने की आयात पर भी देश का बहुत बड़ा पैसा विदेश जाता है। मैं आप सबसे, देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टालें। गोल्ड की जरूरत नहीं है। चौथं, वर्क फ्रॉम होम। और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। कोरोना काळात जसं आपण वर्क फ्रॉम होम करत होतो आणि व्हर्च्युअल मीटिंग्स करत होतो, त्याला आता पुन्हा प्राधान्य दिलं पाहिजे। टेक्नोलॉजी की मदद भी हमारे लिए बहुत फायदेमंद होगी। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। 5वां, खाद्यतेल कमी वापरा। अगर हम थोड़ा संयम बरतें, तेल की खपत कम करें, देशातील प्रत्येक कुटुंबाने खाण्याच्या तेलाचा वापर कमी करावा, त्यातूनही परकीय चलनाची बचत होईल आणि देशाची अर्थव्यवस्था तसंच लोकांचं आरोग्यही सुधारेल। खाने के तेल पर भी देश की बड़ी विदेशी मुद्रा खर्च होती है। अगर हम थोड़ा संयम बरतें, तेल की खपत कम करें, खाने के तेल की, तो इससे देश और हमारी सेहत दोनों को लाभ होगा। 6वां, रासायनिक खताचा वापर कमी करा। शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर 50% कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावं। शेतीसाठी डिझेल पंपाऐवजी सोलार पंपाचा वापर करावा। खेती में स्वदेशी खाद को बढ़ावा मिले,
नेचुरल फार्मिंग को बढ़ावा मिले, डीजल पंप की जगह सोलर पंप्स का उपयोग बढ़े, 7वां स्वदेशी वस्तूंचा वापर. विदेशी सामान की जगह लोकल उत्पादों को अपनाएं, रोजच्या वापरात परदेशी ब्रँड्सऐवजी भारतात तयार झालेल्या स्वदेशी उत्पादनाचा वापर करण्याचं आव्हानही अपने गांव, अपने शहर, अपने देश के उद्यमियों को हम ताकद दें. पंतप्रधान मोदींनी केलं. स्वदेशी हा केवळ भाजपचा नारा नसून ते देशाचं धोरण आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधानाच्या या आव्हानामागचं कारण काय? पंतप्रधानांना अचानक हे आव्हान का करावं लागलं? तर यामागं अर्थकारण आहे. फार काळ पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ना, तेच तर अर्थकारण आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये तणावाचं वातावरण आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण विरोधात युद्ध छेडले. त्यामुळे इराणने त्यांच्या शेजारून जाणारा अत्यंत अरुंद चिंचोळा असा मार्ग स्टेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी अडवली. इथूनच जगात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होते. जिस क्षेत्र से दुनिया के बड़े हिस्से को तेल मिलता है, आज वही क्षेत्र संघर्ष और युद्ध की स्थिति में उलझा हुआ है. और इसलिए जब तक हालात सामान्य नहीं होते, हम सबको मिलकर छोटे छोटे संकल्प लेने होंगे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80% अधिक कच्चं तेल इतर देशांकडून आयात करतो. होर्मुझ मार्गाने होणारी सागरी वाहतूक ठप्प झाल्याने कच्च्या तेलाचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेत. युद्धापूर्वी जे कच्चं तेल $70 प्रति बॅरलच्या खाली होतं ते आता $95 ते $100 पर्यंत आणि काही वेळा $120 पर्यंत पोहोचलं. यामुळे भारताचा तेल आयातीवरचा खर्च म्हणजेच परदेशातून तेल खरेदीवरचा खर्च प्रचंड वाढला. यंदा तो तब्बल $120 अब्ज पेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. ही सगळी खरेदी आपण डॉलरमध्ये करतो. दुसरीकडे सोनं आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा भाग आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच सोन्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली होती. इंडिया आघाडीतील पक्ष सत्तेत आल्यास ते आपल्या आया बहिणींच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून घेतील अशी टीका केली होती. म्हणजेच भारतात मंगळसूत्र, सोनं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल. त्यामुळेच भारत हा जगातील सर्वाधिक सोनं आयात करणारा देशापैकी एक देश आहे. ताज्या आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारतानं रेकॉर्ड ब्रेक $72 अब्ज सोनं आयात केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 24% अधिक. भारताच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा वाटा 5% जास्त आहे. जर आपण तेलासाठी आणि सोन्यासाठी असेच अब्जावधी डॉलर्स खर्च करत राहिलो तर भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होईल आणि भविष्यात कच्चे तेल विकत घेण्यासाठी डॉलर्स उरणार नाहीत. ही सरकारची मुख्य चिंता आहे. आपल्या तिजोरीतला डॉलरचा ओघ आटलाय. त्याचं कारण काय तर रुपयाची विक्रमी घसरण आहे. रुपयांचं मूल्य का घसरतंय? परकीय गंगाजळी आटेल तसं आपल्या तेल कंपन्यांचा तोटा वाढेल. या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या चलनावर म्हणजेच रुपयावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा आणि सोन्याचा वापर अमेरिकन डॉलरमध्ये चालतो. भारताला जास्त तेल आणि सोनं आयात करावं लागतं तेव्हा आपल्याला जास्त डॉलरची गरज भासते. परिणामी बाजार रुपयात विकून डॉलर खरेदी करावे लागतात. त्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि रुपयाचं बाजार मूल्य घसरतं. सध्या रुपयानं सर्व विक्रम मोडलेत. एका डॉलरची किंमत $95 गेली. रुपया घसरतो तेव्हा परदेशातून येणारी प्रत्येक वस्तू महाग होते. याला अर्थशास्त्राच्या भाषेत इम्पोर्टेड इन्फ्लेशन असं म्हणतात. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा फटका ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक, शेती, मॅन्युफॅक्चरिंग, फर्टिलायझर अशा सर्व क्षेत्रांना बसतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महागलं असलं तरी भारतात निवडणुकांमुळे इंधनाचे भाव सरकारने वाढवले नाहीत. यामुळे देशातील कंपन्यांना पेट्रोल मागे जवळपास $10 तोटा सहन करावा लागतोय. तेल कंपन्यांना रोज सुमारे $100 कोटी नुकसान सोसावं लागतं. चालू तिमाहीत हे नुकसान 10,000 कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मग मोदींनी आत्ताच आव्हान का केलं? आता वळूया या आव्हानामागच्या टायमिंगकडे. विरोधी पक्ष विचारणा करत आहेत की युद्ध गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे, पण 5 राज्याच्या निवडणुका संपेपर्यंत सरकारला या संकटाची आठवण का आली नाही? निवडणुका सुरू होत्या तोपर्यंत देशात पेट्रोल पंप सुरळीत चालले, तेव्हा सरकारने कोणतंही आव्हान केलं नाही. आता निवडणुका संपताच देशभक्तीच्या नावाखाली जनतेला त्याग करायला लावलं जातं असा आरोप होतोय. हा खरं तर आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढवण्याआधी जनतेची मानसिकता तयार करण्याचा प्रकार आहे अशी टीका होतीये. निवडणुका संपताच सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव ₹993
आणि 5 किलोच्या छोट्या सिलेंडरचे भाव 261 रुपयांनी वाढवले. त्यामुळे हे संकट जागतिक असलं तरी ते हाताळण्याची पद्धत आणि टायमिंग यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अर्थव्यवस्था कशी आहे? पंतप्रधानांनी वर्क फ्रॉम होमचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी भीती अनेकांच्या मनात आहे. पण सध्या तरी देशात लॉकडाऊन लागण्याची कोणतीही परिस्थिती नाही. भारताकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी 2 ते 3 महिने पुरेल इतका इंधनाचा साठा उपलब्ध आहे. मात्र युद्ध 2 महिन्यांपासून अधिक काळापासून सुरू आहे. त्यामुळं सध्या नेमका किती साठा हे स्पष्ट नाही. काही जण देशातल्या अर्थसंकटाची तुलना 1991 मधील संकटाशी करत आहेत. मात्र 1991 मध्ये भारताकडे फक्त 15 दिवसाचा पुरेल इतकीच परकीय गंगाजळी होती. आज भारताकडे तब्बल 700 अब्ज डॉलरचा मजबूत परकीय चलन साठा आहे. हा साठा पुढील 11 ते 12 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं आव्हान हा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. पंतप्रधानांच्या 7 सूचना पाळणं खरंच शक्य आहे का? सोने खरेदी. देशात सोन्याची सर्वाधिक खरेदी देशातील वरचा म्हणजे 1% श्रीमंत वर्ग करतो. याच वर्गाकडे देशाची 40%हून अधिक संपत्ती आहे. त्यामुळे हे आव्हान गरिबांपेक्षा श्रीमंतांनी पाळणं अधिक गरजेचं आहे. सार्वजनिक वाहतूक. भारतात मेट्रो आणि बसचं जाळं वाढत असलं तरी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची सुविधा अजून खूपच कमकुवत आहे. त्यामुळे लोक नाईलाजानं वैयक्तिक गाड्यांना पसंती देतात. हेही ध्यानात घेतलं पाहिजे. नैसर्गिक शेती. रासायनिक खताचा वापर शरीरासाठी हानिकारक असला तरी रासायनिक खतामुळेच देशाच्या अन्नाची गरज भागते, हे सुद्धा वास्तव आहे. अचानक नैसर्गिक शेतीकडे वळल्यानं श्रीलंकेत प्रचंड अन्न टंचाई निर्माण झाली होती. महागाईचा आगडोंब उसळला होता. तसंच सुरुवातीच्या काळात शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतकरी या सूचनेचे पालन करण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात काय तर पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेलं जागतिक संकट खरं आहे आणि त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत आहे, हे नाकारता येत नाही. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे देशावर परकीय चलनाचा आणि रुपयाच्या अवमूल्यनाचा मोठा दबाव आहे. पण या संकटाचा सामना करताना सरकारने निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन पारदर्शकपणे धोरण आखली पाहिजेत. फक्त जनतेला उपदेश करण्याऐवजी राजकीय नेत्यांनी स्वतः आदर्श घालून दिला पाहिजे. राजकीय कार्यक्रम, प्रचार सभा, दौरे तात्काळ रोखले पाहिजेत. या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी केलेली ही 7 आव्हानं खरंच व्यावहारिक आहेत का? की आगामी काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार असल्यामुळे ही पूर्वतयारी आहे? पंतप्रधानांच्या टायमिंगवर विरोधी पक्षांकडून होत असलेली टीका योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा. अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.